LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात काही हेडलाईन्स. उद्धव ठाकरे यांनी कल्याण कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवला जबाब. गेल्या 17 वर्षांपासून कल्याण कोर्टात खटला सुरू. वसंत डावखरे यांनी पोलिसांत केली होती तक्रार. HSRP नसलेल्या वाहनातून उद्योगमंत्री उदय सामंतांचा प्रवास. नियम सर्वांसाठी समान की शासकीय वाहनांना अपवाद, यावरून सामंतांवर टीकेची झोड. DY पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कोल्हापूरच्या पॅव्हेलियन मैदानात मोठी गर्दी. जळगावमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. पत्नीच्या अंगावर दारू ओतून पेटवलं. महिलेवर उपचार सुरू. नंदुरबारच्या शहादा शहरात रस्त्यांची दुरवस्था. शहाद्यात बस अडकली. निकृष्ट कामांचा फटका नागरिकांना. नगरपालिकेच्या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांचा संताप. सांगलीतील जत अत्याचार प्रकरणातील आरोपीला 20 वर्षांची सक्तमजुरी. 18 साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं दिला निकाल. नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्तारानं. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवला. 2009च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी परिसरात शिवसेनेची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान एक सीडी दाखवण्यात आली. सीडी दाखवून माझी बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत वसंत डावखरे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मानहानीचा दावा दाखल केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा उमेदवार आनंद परांजपे आणि सभा आयोजित करणारे रमाकांत देवलेकर यांच्यावर आरोप करण्यात आले. गेल्या 17 वर्षांपासून हा खटला कल्याण न्यायालयात सुरू होता. या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जबाब उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवला जाणार आहे. मला स्टेटमेंट जे आहे ते माननीय कोर्ट आणि सन्माननीय पक्षप्रमुख या दोघांमधलं ते कन्व्हर्सेशन आहे. त्या दोघांमध्ये ते झाले की कोर्टाचा भाग असल्यामुळे ते बाहेर सांगणं थोडस कोर्टाचा अवमान करणारं ठरेल. मात्र आज ज्या यापूर्वी सांगितलं होतं त्याप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं 313 जे स्टेटमेंट आहे ते रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे. किती प्रश्न न्यायालयाने विचारलेले आणि काय नेमकं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आम्ही ऐकलं की हे सगळं होतंय, मला अडचण येतो प्रयत्न. मला 313 ही न्यायिक प्रक्रिया आहे आणि कोर्टाकडनं लेखी स्वरूपात प्रश्न विचारले जातात ज्याचं उत्तर संबंधितांना द्यायचं असतं. आज उद्धव साहेबांनी अशा काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती दिलेली आहेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्धव साहेबांनी दिलेली आहेत. यातले अनेक प्रश्न जे उद्धव साहेबांशी कन्सर्न होते त्यांची उत्तरं सुद्धा त्यांनी अत्यंत ठाम आत्मविश्वासाने दिलेली आहेत. पाहिलं तर तो व्हिडिओ ज्याच्यावरनं हा पूर्ण वाद झाला त्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे? बघा, याबद्दल आत्ताच बोलणं थोडंसं घाईचं होईल कारण की अजून अंतिम युक्तिवाद या सगळ्या प्रकरणाचा बाकी आहे. मात्र ज्या संदर्भामध्ये जो पुरावा मेहरबान न्यायालयासमोर आतापर्यंत आलाय त्या संदर्भात मेहरबान न्यायालयाने प्रश्न विचारले आणि त्याची उत्तर उद्धव साहेबांनी पूर्ण दिलेली आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. बारामतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे. काल बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आंदोलन केलं होतं. त्यावेळी आंदोलनादरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला होता. मात्र या आंदोलनावर आक्षेप घेत काँग्रेस पक्षानं आक्रमक भूमिका घेतली. सुनेत्रा पवारांबाबत गुंगी गुडिया असं ट्विट काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं होतं. मात्र राष्ट्रवादीच्या काही उतावीळ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या ट्विटचा संदर्भ कारण नसताना पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जोडत त्यांच्या विरोधात आंदोलन केलं. पृथ्वीराज चव्हाण यांचा संबंध नसताना निषेध केल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आमचा पक्ष हा महिलांच्या बाजूचा आहे. महिलांनी राजकारणात यावं आणि सक्रिय भूमिका, निर्णायक भूमिका घ्यावी. म्हणजे बऱ्याच प्रकारच्या भूमिका घेऊ शकतात. हा शब्द पूर्वी जरी चुकला असेल किंवा काय असेल, चुकला होता का नाही, त्याला एक छोटस पाठीमागचं म्हणणं आहे की अशा पद्धतीत आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सुद्धा बोलते व्हा.
तुम्ही एक पत्रकार परिषदेमध्ये बोलते व्हा, तुम्ही आमच्या अजितदादांचा जो अपघात झाला त्याबद्दलची चौकशी कुठपर्यंत आली हे हे गृह मंत्रालय विचारा आणि बोलते व्हा आणि लोकांपर्यंत येऊ द्या. अशा शब्दाचा प्रयोग करणं तुम्हाला योग्य योग्य होतं वाटतं का? का? तुम्ही केंद्रकाची विरुद्ध हा शब्द वापरलेला आहे. हे उलट त्यावेळी कोणत्या आपण जाब ऐका ना, विचारलंच आपण नाही. सगळ्याच गोष्टी नकारात्मक न घेता इंदिराजींना हाच शब्द प्रयोग केला होता त्या दुर्गा झाल्यानंतर भारताच्या पंतप्रधान झाल्या. तर आमची एवढीच इच्छा आहे या गव्हर्नमेंटमध्ये वहिनी साहेब जे आता काय तुझ्यावर त्या जर मुख्यमंत्री झाल्या फडणवीसला डावलून किंवा फडणवीसच्या मदतीने काय म्हणा तर आम्हाला आनंदच आहे. म्हणजे ते फार असंवैधानिक शब्द नाहीये तो तो एका शब्द माजी पंतप्रधानांना वापरलेला कर्तबगार पंतप्रधान. तसं आम्हाला थोडस वहिनीच्या बद्दल वाटते की त्या पण कर्तबगार आहेत. ह्या जे काय आणि आता बातमी नंदुरबारमधून. मालती वळवी यांनी विजय चौधरींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महिलेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप विजय चौधरींवर करण्यात आला आहे. भाजपचे उत्तर महाराष्ट्राचे माजी संयोजक विजय चौधरी यांनी आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांच्याबाबत कथितरित्या आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वळवी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. वळवी यांनी सांगितलं की विजय चौधरी यांचे मंत्री जयकुमार रावल यांच्याशी झालेल्या कथित दूरध्वनी संभाषणातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये त्यांच्याबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. जोहार जय आदिवासी आपकी जय. आज जी पत्रकार परिषद जी घेण्यात आलेली आहे विजय भाऊ चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणारे शहर पोलीस स्टेशनला जी ऑडिओ क्लिप एवढ्या दिवसापासून जी व्हायरल होतोय आणि ज्याच्यामध्ये शाब्दिक जे बोललं जाते ते खरोखर निंदनीय आहे. नंदुरबार जिल्ह्याची गरिमा ही कुठेतरी महाराष्ट्र लेवलला एकदम गंदी चालली गेलेली आहे. जो महाराष्ट्र व नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा ओळखणारा जिल्हा आहे. त्याच्यामध्ये सर्व कोणत्या पण समाजाची महिला असो मान सन्मान देणारा जिल्हा आहे. पण आज इथं बीजेपीचा जो महामंत्री आहे समन्वयक जो आहे उत्तर महाराष्ट्राचा त्याच्या ऑडिओ क्लिपने दिसून राहिलेल्या का महिलांबद्दल आदिवासी समाजाबद्दल वेगवेगळ्या समाजांबद्दल महिलांबद्दल त्याचे जे वक्तव्य ते खूप गंदे आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि याच्यावर सखोल चौकशी व्हावी आणि गुन्हा दाखल व्हावा आणि त्यानंतर लवकरात लवकर अटक होण्यात यावी हीच विनंती करणार आहे. भिवंडीतील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. सर्वच रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडलेत. त्यामुळं वाहन चालकांकडून संताप व्यक्त होतोय. खड्डे बुजवण्याची मागणी केली जाते. भिवंडीतील उड्डाण पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. दुचाकी वाहन चालकांना अपघाताचा धोका वाढलाय. चारचाकी वाहन चालकांना तर गाडी दुरुस्तीचा खर्च करतोय. मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी भिवंडी महापालिकेनं रस्त्यांच्या डागडुजीकरिता तब्बल 3 कोटी रुपये खर्चून रस्त्यांची अवस्था बिकटच आहे. नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. भिवंडी तालुक्यातील राहणाळ येथे 46 वर्षीय सुनीता पाल या महिलेचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित घरत यांनी. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी वाहन चालक असतील प्रवासी असतील सर्वांनाच आता या ठिकाणी फटका बसत आहे. आपण आता आहोत भिवंडी शहरातील डॉक्टर APJ अब्दुल उड्डाण पुलावर आणि या ठिकाणी उड्डाण पुलावर भले मोठे खड्डे पडले आहेत. तसेच या पुलाची अतिशय दुर्दशा झालेली आहे आणि पूर्ण पूल या ठिकाणी कमकुवत झाल्याचे या ठिकाणी आपण आणि या ठिकाणी जे प्रवासी असतील जे वाहन चालक असतील या ठिकाणी ते संताप व्यक्त करताना दिसत आहेत. भिवंडी वाडा रस्ता एक साइड झालेले आहे पूर्ण. बाकी भिवंडीवरून वाड्यावरून इकडे येताना फार रस्ता खराब आहे आणि नदी नाक्यावरचा मोठ्या प्रमाणात ब्रिज आहे ते एका साईडला पूर्ण वाहनं उभी आहेत आणि खड्डे पण पडलेले आहेत. आणि तसंच वंजरपट्टीवरचा ब्रिज आहे तिथं अतिशय रस्ता खराब झालेला आहे. ब्रिज वरची डांबर राहिलेलेच नाहीये, पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटच राहिलेले आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले त्याच्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि गाडीला पण इतर खर्च येतो. त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून किंवा योग्य ते निर्णय घेऊन याच्यावर लवकरची लवकर रस्ता बनवायला पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रडारवर सध्या त्यांच्याच पक्षातले 4 मंत्री आहेत. पण आता यावरच अंबादास दानवेंनी टीका केली आहे. 4 मंत्र्यांवरतीच शिंदे नाराज का? सर्व मंत्र्यांवरती खरं तर शिंदे नाराज असायला पाहिजेत. कारण सगळे मंत्री स्वार्थाच्या पलीकडे काम करतायत का?
अंबादास दानवेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर या प्रकारे टीका केली आहे. 4 मंत्र्यांवरती शिंदे नाराज का? सर्व मंत्र्यांवरती शिंदे नाराज असायला पाहिजेत. सगळे मंत्री स्वार्थाच्या पलीकडे काही काम करत नाहीत, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. राज्यातील परीक्षा व्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर देखील त्यांनी यावेळी भाष्य केलं. अभिजित दीपके यांनी परीक्षा व्यवस्थेसारख्या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. याच संदर्भात अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निरंजन कामत यांनी. स्वतःवरच नाराज राहिलं पाहिजे, कारण भारतीय जनता पार्टीची चाकरी करून 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 अमित शहा वगैरेंचे पाय धुवून खरं तर त्यांचं काय अस्तित्व उरलं हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळे स्वतःचीच भूमिका अशी असताना दुसऱ्यावर नाराज राहण्याचा अधिकार कोणालाही राहत नाही असं मला तरी वाटतं. हे काय हरकत नाही. काँग्रेस जनता पार्टीने येणाऱ्या काळामध्ये आंदोलन तर झालं, पण तो आंदोलन फक्त एका व्यक्तीच्या राजीनाम्याच्या पुढे जाऊन मूलभूत ज्या व्यवस्था आहे, आपल्या परीक्षा व्यवस्था, तरुणांचं भवितव्य, तरुणांचा येणाऱ्या काळातल्या आपला भारत घडवण्यासाठीचं त्यांचं जे काही त्यांच्याकडून अपेक्षित आहे, या कामासाठी सुद्धा काँग्रेस जनता पार्टीनं काम केलं पाहिजे असं मला तरी वाटतं, आणि ते करतील. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. परभणीच्या नवहत्ती तांड्यातील विहिरीत बुडून 19 वर्षीय युवकाचा मृत्यू. शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असताना भरत राठोडचा दुर्दैवी अंत. गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात 70 वर्षांपूर्वीचा तलाव फुटला. 10 हेक्टरपेक्षा जास्त शेतातील पिकांमध्ये शिरलं पाणी. माजी आमदार कृष्णा गजबे यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी. सिंधुदुर्गमधील आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद. सह्याद्री पट्ट्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वन विभागाचा निर्णय. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतला गेला निर्णय. लातूरमधील धने गावातील 134 कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलांचं वाटप. सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा बारामतीच्या काटेवाडीत निषेध. ग्रामस्थांचं जोडे मारो आंदोलन. काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख. हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेकडून जबरी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक. 1,20,000 ऐवज जप्त. नाशिकच्या मालेगाव नागरी समस्यांवर महासभेत संताप. रस्ते, गटार, वीज आणि आरोग्य सेवांवर प्रशासनाला धरलं धारेवर. नांदेडच्या खडकपुरा परिसरात विजेचा खांबाचा करंट लागून 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू. नांदेड शहरातील खडकपुरा भागातील घटना. भंडाऱ्याच्या डोंगरीत जळालेल्या अवस्थेत मतदार ओळखपत्र आढळली. परिसरात एकच खळबळ. दोषींवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. सीसीएमपी नोंदणी निर्णयाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाला गोंदियात पाठिंबा. IMA, मार्ड, आसामी संघटनेचा संप. या अशा विशेष आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.